सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। चाकणच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे परिसरातील वन विभागाच्या जंगलांतील पशु मानवी वस्तीकडे वळल्याचं पाहायला मिळतंय। अशाच एका जंगली तरसानं चाकण जवळील वाघजाई नगर येथील एका कंपनीत अन्नाच्या शोधात शिरकाव केल्याची घटना उघडकीस आल्यानं कंपनीतील कामगारांमध्ये घबराट पसरली होती। परंतु चाकण वन विभागानं रेस्क्यू टीम आणि आपदा मित्राच्या मदतीने तरसाचं सुरक्षित रेस्क्यू करून पुढील पुनर्वसनासाठी रवाना करण्यात आलं। हे रेस्क्यू ऑपरेशन चाकण वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, योगिता वीर, सागर चव्हाण, चौरे भाऊसाहेब यांच्यासह वन विभाग रेस्क्यू टीम व खेड तालुका आपदा मित्र बापूसाहेब सोनवणे, शांताराम गाडे, श्रीकांत बिरदवडे, प्रथमेश म्हाळुंकर, प्रफुल्ल टांगसांगळे, सोन्या भुजबळ इत्यादींच्या सहाय्यानं पार पाडण्यात आले। 9 वाजता इम्प्रेशन सिस्टीम्स अँड इंजिनियर्स या कंपनीमधून एक वन्य प्राणी कंपनीमध्ये अडकलेल्याचा आम्हाला दूरध्वनी मेसेज मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी चाकण वन विभाग आणि चाकण रेस्क्यू टीम या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सदर ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून आत्ता 12:30-1 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं आणि आत्ता 12:30 वाजता सदर अडकलेला वन्य प्राणी तरस हा पकडण्यामध्ये यश आलेला आहे आणि पुढील उपचारांसाठी तरस या वन्य प्राण्याला आम्ही कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठवून दिलेला आहे।